नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पती पत्नीतील घरगुती वादातून पतीची हत्या झाल्याची घटना खारतडे गाव येथे घडली आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। माहितीनुसार खारतडे गाव येथील रहिवासी मंगेश देविदास गोटे वय वर्ष 45 यांचा घरगुती कारणावरून पत्नीशी वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्याने झालेल्या मारहाणीत मंगेश गोटे हे गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व संशयित आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणाचा पुढील तपास वलगाव पोलीस स्टेशनकडून सुरू आहे। दरम्यान घटनेची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त शिवाजी बचाटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण तसेच वलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव पानसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय। पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून पुढील माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे। वलगाव पोलीस ठाणे हद्दीत खारतळेगाव या ठिकाणी मंगेश देविदास गोटे याची त्याच्याच पत्नीने नेहमी दारू पिऊन त्रास देतो आणि मारहाण करतो, या कारणावरून हाताबुक्यांनी मारून त्याचा खून केलेला आहे। या प्रकरणी वलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी गुन्हा दाखल करून पुढील तपासाची प्रक्रिया करत आहेत। आगामी जनगणना 2027च्या पूर्वतयारीला वेग आला आहे। या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध स्तरावरील जनगणना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 16 ते 18 मार्च या कालावधीत 3 दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सदर प्रशिक्षण हे दिनांक 16 ते 18 मार्च या 3 दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे होणार आहे। प्रशिक्षणात जिल्हा जनगणना अधिकारी, सर्व 4 जनगणना अधिकारी, शहर जनगणना अधिकारी, अतिरिक्त 4 जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहाय्यक सहभागी राहणार आहे। कार्यशाळेत जनगणनेच्या कामात प्रत्येक स्तरावरील अधिकाऱ्यांची नेमकी कर्तव्य माहिती दिली जाणार आहे। घरांची यादी तयार करणे, घराची गणना करणे आणि CMMS आणि HLBC पोर्टलचा वापर करण्याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे। मुख्य जनगणना अधिकारी जनगणना संचालनाच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडणार आहे। प्रशिक्षणाला जनगणनेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी केले आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाअंतर्गत पदव्युत्तर पदविका योग थेरपी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा देवसंस्कृती विश्वविद्यालय हरिद्वार येथे अभ्यास दौरा संपन्न झालाय। 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आयोजित या दौऱ्यात विद्यार्थ्यांना योगोपचार, निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर, मसाज थेरपी तसेच योग ध्यानाच्या विविध पद्धतीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले। देवसंस्कृती विश्वविद्यालयाचे प्रतिकुलपती डॉक्टर चिन्मय पांडा यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना योग व निसर्गोपचार शिक्षणाचा उद्देश निरोगी जीवन, चारित्र्य निर्मिती व समाजसेवा असल्याचे सांगितले। या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी गायत्री मंत्राचे वैज्ञानिक परिणाम, ॲक्युप्रेशर आणि निसर्गोपचार पद्धतीने प्रशिक्षण घेतले। तसेच ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन मध्ये योग, ध्यान आणि गंगा आरतीचा अनुभव घेतला। कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या प्रेरणेने आणि संचालक डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभ्यास दौऱ्यात 27 विद्यार्थी सहभागी झाले होते। प्राध्यापक राधिका खडके, प्राध्यापक आदित्य पुंड व डॉक्टर अनघा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा यशस्वी ठरलाय। भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि संसदीय कार्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत युवा संसद 2026 अंतर्गत अकोला जिल्हास्तरीय निवड प्रक्रिया कृषी महाविद्यालय अकोला येथे पार पडली आहे। या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे 100 युवक युवतींनी सहभाग घेतला होता। उद्घाटन प्रसंगी पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर ययाती तायडे यांनी युवकांमध्ये लोकशाहीची मूल्ये, नेतृत्व गुण आणि सामाजिक दायित्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी युवा संसद महत्त्वाची असल्याचे सांगितले। स्पर्धेत NG लॉ कॉलेजचे निकिता दुबे ही प्रथम, RDG महाविद्यालय वैष्णवी पागृत हिने द्वितीय तर कृषी महाविद्यालयातील पूजा जायभाये हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे। जिल्ह्यातील एकूण 10 विद्यार्थ्यांची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली असून राज्यस्तरीय 3 विद्यार्थी दिल्ली येथे
येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. मध्य पूर्व, आशिया, अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासणार नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत राहील अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही प्रमुख कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, CNG आणि LPG गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्या जिल्ह्यात इंधनाचा साठा कायम राखण्यासाठी समन्वयाने काम करीत आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा होणार असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाची पातळी असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. राज्यसभेत शून्य कालावधीत खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावती शहरासाठी हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याची आणि अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. उडान योजनेअंतर्गत सुरू झालेल्या अमरावती मुंबई विमान सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ही सेवा आठवड्यातून 5 दिवस सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अमरावती हे विदर्भातील महत्त्वाचे शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असल्याने शहराला अधिक विमान सेवेची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अमरावती मुंबई दरम्यान दररोज विमानसेवा सुरू करण्यासोबतच अमरावती पुणे गोवा, अमरावती हैदराबाद तिरुपती, अमरावती कोल्हापूर बेंगलुरू आणि अमरावती इंदोर दिल्ली या मार्गावरही विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. तसेच अमरावती विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध केल्यास उद्योग, पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. महाराष्ट्र के अंबा देवी का निवास स्थान अमरावती में माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी द्वारा अमरावती से उड़ान की योजना में विमान सेवा शुरू की. मैं इसलिए प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इनके आभार व्यक्त करता हूँ. माननीय नागरिक विमानन मंत्री श्री राम मोहन जी नायडू, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, राज्य मंत्री मुरलीधर जी मोहोळ, इनके हस्ते शुभारंभ हुआ और महाराष्ट्र के मुंबई तक अमरावती मुंबई सेवा हफ्ते में 3 बार शुरू हुई. लोगों का प्रतिसाद इतना अच्छा था कि 5 बार हफ्ते में अभी विमान सेवा शुरू है. अमरावती एक विदर्भ का डिवीज़न सेंटर है और वहाँ पे उद्योग अभी बढ़ रहे हैं. शैक्षणिक, औद्योगिक, कृषि, चिकित्सा और व्यापारी केंद्र है. लेकिन बाकी के राज्यों से उसका कनेक्टिविटी अभी तक एयर कनेक्टिविटी नहीं है. तो एयर कनेक्टिविटी बढ़नी चाहिए. इसलिए मैं सुझाव देता हूँ कि अमरावती से पुणे गोवा, अमरावती से हैदराबाद तिरुपति, अमरावती से कोल्हापुर बेंगलोर, अमरावती से इंदौर दिल्ली, इन शहरों के साथ में कनेक्टिविटी शुरू की जाए. वायबल गैप फंडिंग भी उसमें मिल सकती है और ये कनेक्टिविटी रही तो अमरावती का धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक, चिकित्सा एवं व्यापारिक दृष्टि से निरंतर संपर्क रहेगा और विकास भी होगा. इस उपरोक्त मार्गों पर नियमित उड़ान सेवाओं के सिवाय नाइट लैंडिंग की सुविधा जल्द से अमरावती एयरपोर्ट पे शुरू हो. महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस ये निरंतर प्रयास में है तथा वहाँ का जो एयर स्ट्रिप है वो 3000 मीटर की एयर स्ट्रिप की जाए. यह भी मैं एक सुझाव देता हूँ. अमरावती में निवेश के लिए माननीय प्रधानमंत्री जी द्वारा PM मित्रा का सिलेक्शन किया गया है और PM मित्रा में टेक्सटाइल उद्योग भी बड़ी संख्या में आ रहे. पर्यटन के लिए व्याघ्र प्रकल्प अमरावती के मेळघाट में है. IT पार्क भी वहाँ पे हो रहा है. तो इसके लिए ये हवाई सुविधा ज़्यादा हो, नाइट लैंडिंग हो, 3000 मीटर की एयर स्ट्रिप हो और जो मैंने शहर बोले हैं वो शहरों के साथ में कनेक्टिविटी हो. यह मैं आपके माध्यम से सरकार को विनंती कर रहा हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी
99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.